हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन, लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, ये चल। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हा ना। विका तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच आली आज। हाय कर सगळ्यांना, चल हाय कर। हाय। तर आमचा सकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि आता म्हणलं की सकाळचा नाश्ता खरं तर खूप जास्त हेवी झाला होता। मग म्हणलं की आज दुपारी जेवणामध्ये थोडंसं हलकं फुलकंच काहीतरी करूया, कारण आता खरं तर इंडियाचं वातावरण आणि स्वीडनचं वातावरण इतका बदल झालाय ना, तर माझा पण जरा घसा खोकवतोय। मला पण थोडंसं आहे की खोकला वगैरे सर्दी आहे। विहिकाला तर ऑलरेडी आहे, मी तुम्हाला कालच सांगितलं। आणि तर त्याच्यामुळे मग म्हणलं की आता साधा सिंपलच असा आज मेनू करूया। तर आज मी केलेला आहे सिंपल असा पुलाव, आणि पुलाव बरोबर आम्ही पापड भाजलेले आहेत। तळून पण नको, कारण तळून पण थोडा घशाला त्रास होईल, त्याच्यामुळे पापड भाजलेले आहेत। तर मस्त आता आम्ही जेवण करून घेणार। सो बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स होत्या की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, असे मला बरेच कमेंट्स आले होते। तर खरं तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरून असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे की काय। म्हणजे जसं की माझं माहेर आणि सासर दोन्ही 5 मिनिटाच्या अगदी अंतरावर आहेत, अगदी जवळ घर आहेत। त्याच्यानंतर आमचं जे स्कूल आहे तर ते एकच स्कूल, एका स्कूलमध्येच आम्ही होतो। त्याच्यानंतर भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्याने लोकांना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे की काय। तर मग ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर सगळ्या शेअर करणार आहे की काय आमची स्टोरी आहे, आमचं कसं लग्न ठरलं वगैरे, या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत। आणि आय होप तुम्हाला त्या ऐकायला खूप जास्त आवडतील। खूप गमती जमती झाल्या होत्या, या सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर चला आधी आपण पटकन आता जेवण करून घेऊया आणि नंतर मग बोलते तुमच्याशी। तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी आज आता सिंपल अशी पुलाव केलेला आहे। तुम्ही बघू शकता, मटार पुलाव मस्त छान दिसतो आणि इतका स्मेल येतोय ना छान। तर आता खूप भूक लागली आहे, तर मस्त आता खाऊन घेऊ। त्याच्याच बरोबर पापड घेतले, भाजलेले आहे तुम्ही बघू शकता, आणि त्याच्यावर थोडंसं तूप टाकणार आहे मी। आणि लोणचं आता विक्रांतच देणार आहे, कारण माझा घसा तुम्हाला आवाजावरूनच वाटत असेल की घसा खूपच माझा हे झालेला आहे, खवखव होतोय। तर चला आता मी पटकन वाढून घेते, जेवण करून घेतो आणि नंतर मग बोलते तुमच्याशी। A few moments later. तर आमचं दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही छान झोप घेतली, मेडिसिन घेतले मी, आणि छान झोपले 1-2 तास। तर आता इतकं छान बरं वाटतंय ना, एकदम फ्रेश वाटतंय। पण बाहेरचं वातावरण तुम्हाला सांगते, एवढी जास्त थंडी आहे, इतकी थंडी आहे। म्हणजे आत्ताचं टेम्परेचर आहे ना हे 3 आहे आणि फील लाईक -2 आहे। बापरे, तुम्ही समजू शकता, खूप जास्त थंडी आहे। त्याच्यामुळे आणि अशा थंडीमध्ये ना छान काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं। तर मग मी म्हटलं की आता आज सकाळी छान पुलाव खाल्ला, आणि आता मग म्हणलं की छान हराभरा कबाब करूया। आणि हा हराभरा जो कबाब आहे ना, हा एकदम सिंपल आहे, झटपट होणारा आहे। तर हे सगळं पण मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे। आणि विहिकाची इथे मध्ये लुडबुड चालू आहे ना। विहिका, काय करते तू इथे? तुम्हाला लसूण सोलून देते का? चला आपण लसूण सोलूया। तर विहिका इथे मला लसूण सोलायला मदत करते। हे घे, हे घे, तू घे। आणि हा जो हराभरा कबाब मी करते ना, तर तो फक्त आपला जे मटार असतो ना त्याचाच करते। मग आता माझ्याकडे फ्रेश मटार नाहीये, फ्रोझन मटार आहे। तर त्या मटारचा मी आता हराभरा कबाब करते। काही लोक त्याच्यामध्ये पालक वगैरे पण टाकतात, पण मी पालक नाही टाकणार आहे। याचाच खूप छान होतो आणि इतका पटकन आणि इतका सिंपल आहे ना करण्यासाठी, आणि लागायला पण खूप छान लागतो। तर म्हणलं की आता करावा आणि तुम्हाला सुद्धा दाखवते। तर हराभरा कबाब करण्यासाठी इथे मी आहे ना फ्रोझन मटार घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। जेवढा आपल्याला करायचे आहे तेवढा मटार घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं आल्याचे तुकडे आणि लसूण थोडासा मी आता याच्यामध्ये टाकणार आहे। आणि इथला लसूण थोडासा मोठा असतो, त्याच्यामुळे मी अगदीच 3-4च पाकळ्या टाकतीये। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकतीये थोडीशी हिरवी मिरची, आणि हिरवी मिरची पण मी अगदी 2च टाकतीये, जास्त फार तिखट पण व्हायला नको। आणि थोडासा कोथिंबीर पण मी छान धुवून घेतलेली आहे, सो तीच टाकतीये। आणि कोथिंबीर पण देठासकट पण तुम्ही टाकू शकता, पण आता हे फुल झालंय। तर चला आता एवढंसं बारीक करून घेऊया आपण। आणि खूप जास्त बारीक नाही करायचंय, तुम्हाला दाखवते मी, एकदम जाडसर असं बारीक करायचं आहे।
तर आता हे थोडंसं अजून मला वाटते की थोडंसं अजून बारीक व्हावं म्हणून मी एकदम परत एकदा थोडंसं फिरवणार आहे. आणि हा जो मिक्सर आहे हा मी तुम्हाला दाखवला होता की इंडियातून आणलेला आहे. आणि मला इतकी धाकधूक होती ना येताना पण की हा चांगला राहतोय की नाही, कारण तिकडे बॅग कधी कधी ओपन करून बघतात आणि कसा राहील, कसं ते बॅगेमध्ये तुटणार वगैरे नाही ना. मग पण आल्या मी खरं तर लावून बघितलं आणि एकदम छान चालू आहे हा मिक्सर. तर चला आता पटकन बारीक करून घेते. तर आता हा व्यवस्थित असा बारीक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम छान असंच मला पाहिजे होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त जर बारीक केलं ना तर त्याचं फ्राय पण व्यवस्थित होत नाही, एकदम तेलकट लागणार. तर आता हे एकदम व्यवस्थित झालेलं आहे प्रॉपर. सो आता हे बारीक करून झालेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत थोडेफार मसाले. तर मसाल्यांमध्ये मी टाकणार आहे एकदम थोडीशी हळद टाकायची आहे, खूप जास्त नाही टाकणार. आणि त्याच्यानंतर थोडेसे धने पावडर टाकणार आहे 1 चम्मच, गरम मसाला टाकणार आहे मी. आणि लाल तिखट जर लागलं तर टाका, कारण एकदम थोडंसं चवीपुरतं टाकायचं, कारण ऑलरेडी याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे एकदम थोडंसं टाकलेलं आहे. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. सो तुम्ही बघू शकता मीठ टाकून झालेलं आहे. आणि आता हे छान मिक्स करून घेणार. आणि मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे मी कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा रवा, एकदम थोडासा रवा टाकणार आहे. आणि याची छान बाइंडिंग करून हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याचे कबाब बनवायचे आहेत राऊंड शेपमध्ये. तर चला आपण बनवायला घेऊया पटकन, हो ना. विकाची किती मध्ये लुडबुड चालू आहे. हो काय तर बघ पप्पा तिकडे सगळ्यांना हाय केलं का तू आज? हाय केलं का? तिला इथे वर बसायचं, याच्यावर ओट्यावर बसायचंय तिला, नाही मग. तर आता छान मिक्स करून झाल्यानंतर इथे मी आता छान त्याची टिक्की करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता हराभरा कबाबसाठी. आणि एका साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर चला आता आपण हे झालं की थोडंसं तेल टाकलं की आपण त्याच्यामध्ये मस्त फ्राय करून घेऊया. आणि हराभरा कबाबची खरं तर आठवण सांगायची झाली ना का, आमच्या लग्नामध्ये सुद्धा हराभरा कबाब होते आणि खूप छान होते. खरं तर असं सगळे मला सांगतात की खूप छान होते, मला खायला नाही मिळाले, कारण कसं होतं ना आपल्याच लग्नात आपल्याला जेवण जात नाही ना, तर तसं आहे. विक्रांतनी खाल्ले होते का? नाही. विक्रांतनी पण नव्हते खाल्ले, तर आज खाऊया. चला आता थोडंसं तेल तापलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण हे हराभरा कबाब आता आपले जे हराभरा कबाब आहे हे मी पलटी केलेले आहे, तुम्ही बघू शकता इतके सुंदर असे क्रिस्पी झालेत ना, वरून खूप छान दिसत आहेत. आणि आता दुसऱ्या साईडने ते होतीलच. सो तोपर्यंत मग मी तुमच्याशी आता थोडंसं बोलणार होते. खरं तर बरेच क्वेश्चन्स मला असे आले होते आणि बऱ्याच कमेंट मला अशा आल्या होत्या की ताई आपला जे गिव्ह अवेचा जो व्हिडिओ केला होता तर त्याचे जे आपण अट टाकली होती की 200 लाईक आल्यानंतरच आपण विनर अनाउन्समेंट करणार आहोत. तर खरं तर बऱ्याच जणांनी असं आलं होतं की 200 न करता थोडंसं कमी करा. तर आता आपण गिव्ह अवेचे जे लाईक आहेत व्हिडिओसाठीचं जी अट टाकली होती, जे 200 लाईक पाहिजे होते, तर ते आता 200 नसून 100 लाईकवर केलेलं आहे. सो 100 लाईक व्हिडिओला आल्यानंतर आपण विनर अनाउन्समेंट करणार आहोत. सो जास्तीत जास्त पटापट जर तुम्हाला विनर कोण आहे याची ऐकायची उत्सुकता असेल तर पटापट शेअर करा, लाईक करा आणि सगळ्यांना फ्रेंड्स आणि फॅमिलीज मध्ये सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओज आपले बघायला सांगा. सो जेव्हा मग आपले 100 लाईक्स होतील आता त्या व्हिडिओला, त्याच्यानंतर मग आपण विनर अनाउन्समेंट करणार आहोत. मला सुद्धा खूप उत्सुकता आहे विनर अनाउन्समेंट करायची, जेवढी तुम्हाला आहे तेवढी. तर पटापट आपल्याला लाईक्स येऊ द्या 100. सो चला आता आपले हराभरा कबाब जे आहेत तर ते थोडेसे होत आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. वा मस्त दिसतात ना, एकदम छान कलर आलाय त्याला.
हराभरा कबाब रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता इतके छान दिसतात ना. आणि त्याच्याबरोबर सॉस सुद्धा आहे. आणि हे छान भाजलेले थोडेसे मीठ टाकून मटार सुद्धा मी फ्राय केलेले आहेत. ते पण खायला खूप छान लागतात त्याच्याबरोबर. सो चला आता आम्ही हे मस्त एन्जॉय करतो आणि तुम्ही सुद्धा या आमच्याबरोबर एन्जॉय करायला. तर चला आता हे खाऊन झाल्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते. A few moments later. सो आत्ताच आमचे हराभरा कबाब खाऊन झाले आणि एवढे छान झाले होते ना, खूप सुंदर झाले होते. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आणि जर अचानक घरी गेस्ट आले आणि आपल्याला जर काही करायचं असेल झटपट असं, तर हे खूप बेस्ट ऑप्शन आहे हराभरा कबाब, जो आता मी रेसिपी दाखवली ती. आणि जेवणाच्या आधी स्टार्टरमध्ये खाण्यासाठी सुद्धा हे खरंच खूप छान आहे. तर चला आता खरं तर मी जसं सकाळी तुम्हाला म्हणलं होतं की मला बरेचसे प्रश्न असे आले होते की तुमचा लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. तर ह्या कुठल्या कुठल्या गोष्टींवरून खरं तर असं वाटतं लोकांना. म्हणजे आमच्या दोघांची म्हणजे माझी आणि विक्रांतची शाळा ना एकच शाळा आहे. परत माझं माहेर आणि माझं सासर हे दोन्हीही एकदम एकाच एरियामध्ये आहे. 5-5 अगदी मिनिटाच्या अंतरावर आमची घरं आहेत. आणि आमचं बॉन्डिंग सुद्धा तुम्ही बघतच असाल व्हिडिओजमध्ये किंवा रिअल लाईफमध्ये पण खरंच आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, जे आम्हाला ऍक्च्युअलमध्ये भेटतात ना ते सुद्धा आम्हाला असं विचारतात. आणि आता तुम्ही युट्यूब फॅमिली मेंबर्स आहात तर तुम्ही सुद्धा आम्हाला असं विचारलेलं आहे. तर त्याच्यावरून वाटणं साहजिक आहे. पण आमचं अरेंज मॅरेज आहे. आणि आमची स्टोरी सांगायची झाली ना तर विक्रांतनी आणि आम्ही सुद्धा म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी सुद्धा मॅट्रिमोनी साईटवर आम्ही रजिस्टर केलं होतं आमचं नाव. आणि विक्रांतचा म्हणजे मम्मींचा एकदा म्हणजे माझ्या सासूबाईंचा फोन आला होता माझ्या मम्मीला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे म्हणून, प्रोफाईल आवडली त्यांना माझी. आणि त्यांनी विचारलं की तुमचं ऍड्रेस कुठं आहे म्हणजे वगैरे सगळं बोलणं झालं. आणि ऍड्रेस जेव्हा सांगितलं तेव्हा ते म्हणले अरे आम्ही ह्याच एरियामध्ये राहतो. तेव्हा कळलं की एकाच एरियामध्ये आहोत आम्ही दोघं सुद्धा. आणि जेव्हा विक्रांत नंतर घरी आले होते मला बघण्यासाठी तेव्हा अगदी टिपिकल असा कांद्या पोह्याचा कार्यक्रम झाला होता. सो तो पण खूप छान झाला होता कार्यक्रम. म्हणजे अगदी आपण मूवी किंवा सिरियल मध्ये बघतो ना जसं मुली बघण्याचा कार्यक्रम असतो अगदी तसा झाला होता. आणि त्याच्यानंतर मग असंच गप्पांमध्ये कळलं की आमची शाळा सुद्धा एक आहे. तर त्याच्यानंतर मग सगळ्या शाळेच्याच गोष्टी व्हायला लागल्या आणि खरंच खूप भारी झाला होता कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर जेव्हा कांद्या पोहेचा छान कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर आम्ही एकदा परत भेटलो. आणि मला आठवतंय आम्ही ना मॅकडॉनल्डमध्ये भेटलो होतो. तर तिथे भेटलो, छान गप्पा मारल्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी एकमेकांना होकार दिला. मला पण त्यांचा स्वभाव आवडला, त्यांना सुद्धा आवडला. आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं 1 ते 1.5 महिन्यामध्ये आमचं एंगेजमेंट झाली. नोव्हेंबरमध्ये 25 नोव्हेंबरला आमची एंगेजमेंट झाली. आणि फेब्रुवारीमध्ये 10 फेब्रुवारीमध्ये आमचं लग्न झालं. आणि लग्न पण खूप सुंदर असं झालं होतं. आणि ते लग्न मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा कशा पद्धतीने आमचं लग्न झालं होतं. आणि खूप छान झालं होतं. आणि त्याच्यावर कमेंट सुद्धा तुम्ही खूप छान छान केल्या होत्या. तुम्ही जर ते बघितलं नसेल तर नक्की बघा. आणि चला असं होतं आमची स्टोरी खरं तर अशी होती. आणि हेच सांगायचं होतं मला याच्यामध्ये की आमचं अरेंज मॅरेज झालेलं आहे, लव्ह मॅरेज नाहीये. पण असा होता आजचा व्हिडिओ. आणि आय होप तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील की आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. आणि बाकी गिव्ह अवेचं मी जे म्हणलं तुम्हाला ते नक्की लक्षात ठेवा. 200 जे लाईक्स होते त्याच्याऐवजी आता आपण 100 लाईक्सच केलेले आहेत. सो पटापट सगळ्यांनी लाईक करा. आणि विनर्स मला अनाऊन्स करायची मला सुद्धा खूप जास्त घाई आहे आणि तुम्हाला सुद्धा आहे. मला माहिती आहे तुमच्या कमेंटवरून मला ते सतत कळतच असतं. सो चला असा होता आजचा व्हिडिओ. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.